वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा। नेत्री नयरे तुझवीन निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा। श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत गोरोबा काका महाराज की जय। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री राम जय राम जय जय राम। 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 स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पाताई अण्णासाहेब जाधव यांच्या स्वर्गीय प्रवासानंतर त्यांच्या मृत्यू प्रवासाकरिता श्री गरुड पुराण कथा आयोजित केलेली आहे। आजचा हा 5वा दिवस आहे। आपण बघितलं की विनीता पुत्र गरुड भगवान विष्णूंना मनुष्याच्या कल्याणासाठी प्रश्न विचारत आहे। आता पुढील अध्यायात गरुडाने विचारले की हे भगवंता, 11व्या दिवशी मनुष्य गेल्यानंतर कोणता विधी करायचा ते तू मला सांग। जेव्हा जगदीश्वर म्हणाले की उच्चसर्ग कसा करावा ते मी तुला सांगतो, म्हणजे 11वा दिवस कसा करायचा तर ते मी तुला सांगतो की 11व्या दिवशी भला पहाटे उठून नदी तलाव येथे जावे व सर्व नित्य नियम जे कर्म आहे ते करायचे। आणि त्यासाठी जाणकार, ते झाल्यानंतर जाणकार ब्राह्मणाला निमंत्रण द्यायचं आणि आपल्या घरातील प्रेत मुक्तीसाठी मार्गदर्शन करण्याचा त्याला विनंती करायची। त्या ब्राह्मणाला विष्णू स्वरूप समजून त्याला नमस्कार करायचा, विनंती करायची। आणि मग आचार्यांनी स्नान करून व सुचिरभूत होऊन 11व्या दिवसाचा विधी प्रयोग करावा। मयतासाठी ब्राह्मणाने स्नान केलेलं जास्त महत्त्वाचं आहे। जी श्राद्धे ब्राह्मण करत असतो त्यामुळे पितराला, आपल्या प्रेत आत्म्याला सद्गती प्राप्त होत असते। कारण ब्राह्मण हा किती भ्रष्ट असला तरी तो श्रेष्ठ असतो, पण त्याने स्नान जर केले तर तो विष्णू स्वरूप असतो। 10व्या दिवसापर्यंत केलेली जी कर्म असतात त्याच्या हस्ते, त्यामुळे त्या आपल्या प्रेत मयत आत्म्याला शांती मिळत असते। आणि आपण 10 दिवस नाही करत, डायरेक्ट 10व्या दिवशी करतो। गोत्राला उच्चारून प्रेत हा शब्द जोडून मंत्राशिवाय दिलेली सर्व पिंडदान करायचे। मात्र 11व्या दिवसापासून पिंडदान करताना ते मंत्रपूर्वक करायचे। म्हणजे आपल्या 10 दिवस जर घरी तो ब्राह्मण आला तर आपण त्याला फक्त शिदा वगैरे द्यायचा आहे, पण 11व्या दिवशी मात्र मंत्र म्हणायचे, कारण आपलं सुतक फिटलेलं असतं। त्याकरता एका सोन्याची
विष्णू मूर्ती, चांदीची ब्रह्मदेवाची मूर्ती, तांब्याची रुद्र मूर्ती आणि लोखंडाची यममूर्ती बनवायची 11व्या दिवशी. सोन्याची विष्णू मूर्ती, चांदीची ब्रह्ममूर्ती, तांब्याची रुद्रमूर्ती आणि लोखंडाची यममूर्ती पश्चिमेच्या दिशेकडे विष्णू कलश ठेवावा, जो गंगा जलाने भरावा. त्यानंतर पितांबर म्हणजेच अगर पिवळ्या रंगाची कापड गुंडाळलेली विष्णू मूर्ती ठेवली तरी चालते. पूर्वेकडे दूध मिश्रित पाण्याने एक कलश ब्रह्मासाठी ठेवून त्या ब्रह्मदेवाची मूर्ती शुभ्र कपडा गुंडाळून ठेवावी. उत्तरेकडे रुद्र कलश मध व तुपाने भरून ठेवावा व त्यावर लाल कपडा गुंडाळून रुद्रमूर्ती ठेवावी. दक्षिणेकडे यमासाठी एक कलश इंद्रजलाने भरून ठेवा आणि त्यानंतर काळ्या कपड्यात गुंडाळून यमाची मूर्ती ठेवावी. मग या चारी कलशांच्या मधोमध मंडळ बनवून ब्रह्मा, विष्णू, महेश ये आणि यमधर्म यापैकी प्रत्येकासाठी वेद मंत्रांनी तर्पण करावे. नंतर हवन करावे आणि दशघटादी श्राद्ध करावे. त्यानंतर पितरांचे तारण व्हावे यासाठी गोदान अवश्य करावे. हे माधवा, तुझ्या प्रीतीसाठी ही गाय मी देत आहे. एवढे झाले की त्या प्रेताने जिवंतपणी वापरलेली वस्त्रे, भूषणे, वाहन, तूप भरलेले काशाचे भांडे, 7 धान्य, त्या प्रेताच्या प्रिय वस्तू, तिळासहित 8 महादाने एका शय्येजवळ ठेवून ती शय्येसह द्यान देवी. आता ब्राह्मण घेत नाही जुनं बघा, पण त्यांनी काय सांगितले ते सगळं त्यांना द्यायचंय. त्यांनी वापरलेल्या वस्तू वगैरे सुद्धा त्यांना देऊन टाकायच्या, पण ते ब्राह्मण घेत नाही. हे करण्याआधी ब्राह्मणाचे अगोदर पाय धुवायची, त्यांची पाद्यपूजा करायची विष्णू समजून, आणि त्यांना अगोदर गोड अन्न द्यायचे, मिष्टान्न भोजन द्यायचं, दूध द्यायचं. मग मृताच्या पुत्राने शय्येवर एक सोन्याचा पुतळा ठेवावा व त्याचे पूजन करावे आणि नंतर मंत्र म्हणून शय्यादान करावी. शय्यादान म्हणजे आपण ते रात्री झोपायला गादी वगैरे ते शय्यादान करायचं. अहो ब्राह्मण देवा, मी प्रेतमूर्तीसह संपूर्ण दान वस्तूसह ही प्रेतशय्या तुम्हाला दान देत आहे. माझ्या प्रेताचा चांगला प्रवास व्हावा याकरता मी ते देत आहे. तो जिथे जिथे विश्रांती घेईल तिथे तिथे त्या तुम्ही द्या, त्याला विश्रांतीसाठी तुम्ही द्या, असे बोलून ते सामान ब्राह्मणाला द्यायचंय. मग ब्राह्मण प्रदक्षिणा करायची, त्याला नमस्कार करायचा आणि मग त्या ब्राह्मणाला बाहेर जाऊन निरोप द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एवढा विधी आटवल्या की त्याच म्हणजे 11व्या दिवशी शास्त्रोक्त विधीने ऋषसर्ग करावा. तो वळू अव्यंग असावा, रोगट नसावा, तसाच फार लहान नसावा, सुलक्षणी असावा. ब्राह्मणाने दान करावयाचा वळू गुलाबी नेत्र असलेला, पिंगट रंगाचा, लाल शिंगाचा, लाल गळ्याचा व लाल खुरांचा असावा. त्याचे पोट सफेद व पाठ काळीभोर असावी. यमाला म्हैस दान देणं जास्त महत्त्वाचं आहे. यमाला म्हैस दान देतात, कारण म्हैस ती त्याची आई. क्षत्रियांनी दान करायचा वळू लाल रंगाचा आणि त्वचा तुकतुकीत असावी. वैश्य लोकांसाठी पिवळ्या रंगाचा वळू आणि शूद्रासाठी काळा वळू असे निर्धारित आहे. ज्या वळूचे सर्वांग पिंगट असून फक्त पाय व शेपूट पांढरे शुभ्र असेल तर ते पिंगट वर्णाचा होईल. त्यापासून पितरांची प्रसन्नता वाढते. ज्याचे पाय, तोंड व शेपटी सफेद असून बाकी सर्वांग लाखेसारखे लाल असेल तर तो नीलवृक्ष असतो. तोंड व शेपटी पांढरी असतील व खूर आणि शिंगे पिंगट असून इतर अंग लाल भडक असेल तर त्याला रक्तनील असे नाव आहे. ज्याचे सर्व अंग एकरंगी असून खूर व शेपूट पिंगट असेल तर त्याला नीलपिंग असे म्हणतात. त्याच्यामुळे पितर उद्धारू जातात. कबुतराप्रमाणे राखडी रंगाचा आणि कपाळ्यावर टिळ्याची खून असणारा तो वळू असतो. त्याला भ्रभुनील म्हटले जाते. तो प्रमाणबद्ध अंगकाठीचा असतो. ज्याच्या संपूर्ण शरीराचा रंग निळा असून फक्त दोन्ही डोळे आरक्त असले तर त्याला महानील असे म्हणतात. अशा प्रकारचे 5 नील ऋषभ आहेत. म्हणजे ते बैल दान करायचे कसे पाहिजे ते बैल. नील ऋषभास अवश्य सोडून द्यावे.
एखाद्या तीर्थस्थानी एखादा वृषभ सोडून द्या, काही गाया जशा सोडून देतात ना, तसा बैल सुद्धा सोडून दिलेला चांगला असतो त्या व्यक्तीच्या नावाने. त्याला घरी पाळायचं नाही, तो सोडून दिला ना त्याला पाळायचं नाही. यासाठीच हे वर्णन फार पूर्वीपासून लोकात प्रचलित आहे. ज्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल त्यांनी वृषभ म्हणजे बैल सोडणं महत्त्वाचं आहे. आयुष्यात एकदा तरी म्हैस दान करायची, जेणेकरून यमदेव प्रसन्न होतात. ज्याला पुत्राची इच्छा आहे त्यांनी हे निश्चितच करावं. पुत्र नसेल तर त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. त्याच कारण असे की त्याच्यापैकी एखादा जरी गयेला जाऊन आला, तुम्हाला 4 पुत्र आहे आणि त्याच्यातल्या एक जरी गयेला गेला आणि त्यांनी पितृश्राद्ध केलं, नर्मदेच्या किनाऱ्यावर गेला, कुठल्याही नदीवर गेला आणि त्यांनी तीर्थाच्या ठिकाणी आपल्या पितरांविषयी तर्पण करून पिंडदान केलं तर त्यांना गती प्राप्त होते, चांगली गती. 4 पुत्र असले, एक जरी गेला तरी चालतं, त्यांनी पिंडदान केलं तर चालतं. परंतु अंतविधी असाल तर मोठ्या पुत्रालाच तो माने, बाकीच्यांना नाही. बाकीचे पुत्र हे विष्ठेप्रमाणे. पण जर त्यांना बाहेर ठिकाणी तीर्थाचे ठिकाण गेले 4 पैकी, आमच्या सासऱ्याचं गाणं तिकडं ना, मग ते नशिबवानच होते, पुण्यवान होते ते. जर कोणी पूर्वज रौरव वगैरे नरकात पिचत असले तर या असे केल्याने त्या पिढ्यातील पूर्वज उद्धारून जातात. जे स्वर्गामध्ये असतात ते पितर सुद्धा वंशातील कोणीतरी एकदा तरी ऋषसर्ग करेल म्हणजे पिंडदान करेल म्हणून ते वाट पाहत असतात. त्यांना वाटते की असे झाले तर आपण सर्वजण परमोच्च गतीला जाऊ. सर्व यज्ञामध्ये हा ऋषसर्ग हा एक यज्ञ एवढा मुक्ती देणार आहे. जर नारायण बली केला तरी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्या पितृलोकातील सर्वच जण उद्धारून जातात. एवढ्यासाठी पितरांच्या मुक्तीसाठी हा यज्ञ करावा. जो शास्त्रोक्त विधी विधानायुक्त तो करतो त्याला परमोच्च गती प्राप्त होते. यज्ञ कर्त्याने गृहस्थापना करावी, समंत्रक पूजा करावी, विधीपूर्वक होम करावा. त्याकरता प्रथम एक कालवड आणि लहान वळू आणून त्या दोघांना कंकण घालावे. विवाहाचे सर्व विधी करून त्याला एक खांबाला बांधावे. रुद्रकुंभातील पाण्याने त्यांना आंघोळ घालावी. नंतर चंदनाचे गंध फुले वगैरे वाहून पूजा करावी. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालाव्या व भोवती प्रदक्षिणा घालाव्या. वळूच्या उजव्या कुशीवर त्रिशूळ आणि डाव्या कुशीवर चक्र काढावे. नंतर त्यांचे बंधन सोडून क्रिया करणाऱ्याने पुत्राने त्या असा मंत्र म्हणावा की पूर्वी ब्रह्मदेवाने ऋषभ रूपात उत्पन्न केलेले धर्म तो तूच आहेस. तुम्हा उभयंतांनी मी मुक्त केलेले आहे, तरी मला भवसमुद्राच्या पारण्या. ज्याला आपले जीवनाचे 4 पुरुषार्थ पक्के करायचे असेल त्याने महादेवाची सेवा केली पाहिजे. 4 पुरुषार्थ ज्याला पक्के करायचे असेल त्यांनी महादेवाची सेवा करायची. कोणते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4 पुरुषार्थ म्हणजे धर्माने वागता आलं पाहिजे, पैसे व्यवस्थित खर्च करता आले पाहिजे, रात्री कोणत्याही वेळेला कोणतंही काम नाही करायचं. जर तुम्हाला हे तुमचे 3 पुरुषार्थ चांगले झाले तर रात्री म्हणजे तुम्हाला ह्या 3 पुरुषार्थ पक्के झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्रदान होतोच. पण तुम्ही महादेवाची सेवा केली पाहिजे. त्यासाठी असे सांगून त्यांना नमस्कार करावा आणि मुक्त संचार करण्यासाठी सोडून द्यावे. भगवंत सांगतात, अरे गरुडा, असे जो करतो तो पितृमुक्त पुत्राला मी नेहमी वरदायक असतो. ज्या पितरांसाठी क्रिया केली असेल त्यालाही मी मुक्ती देतो. म्हणून हा विधी शक्यतोवर जिवंत असताना करावा, म्हणजे त्याचे फळ मृत्यूनंतर आपोआप मिळते. निपुत्रिकाने तर असे अशक्य करावे, अवश्य करावे. त्यामुळे तो सहजपणे परमगती प्राप्त होतो. म्हणजे जिवंत असताना स्वतःचं पिंडदान करून टाकायचं. कारण नंतर कोणी निपुत्रिका असेल तर त्याला कोणी त्याचा परत पिंडदान करेल माहिती नाही ना. म्हणजे जे संन्यासी वगैरे असतात ना त्यांचं असंच असतं, आधीच पिंडदान करून घ्या म्हणून ते संन्यासी होतात. जे निपुत्रिका असेल तर त्यांनी सहज असंच करायचंय की अगोदरच पिंडदान करून टाकायचंय. कार्तिकानंतर शुभ महिन्यात
उत्तरायणात कोणत्याही पक्षात द्वादशी असते वेळी सूर्य अगर चंद्र यांच्या ग्रहणात पवित्र तीर्थस्थानी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा कर्क संक्रांतीच्या दिवशी दिन हा विधी करणे प्रशस्त आहे. आणि आता बघा योगायोगाने त्यांचा दिवस संक्रांतीला झालेला आहे 11वा. आणि त्यांनी काय सांगितलंय, शक्यतो या दिवशी आलेलं चांगलं असतं आणि त्यांचा 11वा संक्रांतीला झालेला आहे. त्यासाठी शुभ तिथी वार दिवस नक्षत्र शुभ घटिका निश्चित करून प्रथम स्नान करावे. या विधीचे पूर्ण ज्ञान असल्यावर ब्राह्मणाला बोलवावा. शरीर शुद्ध होण्याकरता जप होम करून दाने द्यावे. आणि संक्रांत काळात दिलेलं दान हे सर्वोत्त प्रेतासाठी उत्तम गती प्राप्त करून देणारे असते. आणि त्या दिवशी संक्रांतच. एवढे झाले की शाळीग्राम स्थापन करावं, वैष्णव श्राद्ध करावे, मग स्वतःचे श्राद्ध करावे आणि पुरोहितास दान द्यावे. म्हणजे जर कुणाला मरणा अगोदरच पिंडदान करायचं असेल तर शक्यतो संक्रांत बघावा. आणि यांचा ताईंचा जो दिवस गेलेला आहे तो 11वा त्यांचा संक्रांतीला आलेला आहे. म्हणजे तो घडून आलेला योग आहे का, तो अगोदर ठरलेलं आहे सगळं. असा सर्ग जो करतो तो निपुत्रिक असो वा पुत्रवान असो सर्व प्रकारची इच्छित फळे प्राप्त करतो. या विधीमुळे जी गती मिळते ती अग्निहोत्राने विविध यज्ञ केल्याने सुद्धा दान धर्म करून सुद्धा मिळत नाही असा योग येण्यासाठी. या योगामुळे बालपणातील, कुमारवयातील, पौगंड अवस्थेतील, तरुण वयातील, वृद्धपणातील एकूण पाप करण्याचा निचरा होतो जर ह्या दिवशी तो विधी झाला तर. मित्राचा विश्वासघात केल्याचे पाप, कृतज्ञपणाचे पाप, मदिरा सेवनाचे पाप, गुरुच्या पत्नीला भोगण्याचे पाप, ब्रह्महत्येचे पाप व सोने चोरणे अशा सर्व पापापासून मुक्ती मिळते. तेव्हा कसेही करून आयुष्यभरात एकदा तरी हा विधी करायचा. गरुडा, यासारखे पुण्यकृत्य दुसरे यातील भुवनात सापडणार नाही. जर पुत्रवती व सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावली तर मात्र तिच्याकरता हा विधी न करता दुभत्या गायीचे दान जरूर करावे. जी स्त्री सौभाग्यवती जाते तिच्यासाठी दुभती गाय दान करावी. हे आकाश संचारी गरुडा, अशा प्रकारे देवाला सोडलेल्या बैलाला जर कोणी नांगरला झुकला तर गाडीला झुकला तर त्याच्यावर कोणी चुकून बसलं तरी तो नरकात जातो. कोणी अशा बैलाला निर्दयपणे मारझोड जरी केली तरी त्याला यम चांगले सोट्याने मार देतात. हा असा ऋषिसर्ग केल्यावर मृताकरिता 16 श्राद्धे करावी, मात्र ती संपिंडीकरणाकरता करावी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. आता परत त्यांनी तेच सांगितले बघा, मृत्यू झाला की त्या जागेवर तात्काळ एक पिंड ठेवायचा आहे. दुसरा पिंड प्रेत बाहेर पडल्यावर काढते वेळी दारात दिलेला पाहिजे. म्हणजे त्या जागेवर ठेवा आणि तर दारात ठेवा. तिसरा स्मशानाच्या अर्ध्या वाटेवर ठेवायचा आणि चौथा चित्तेवर आणि 5वा प्रेताच्या हातात. 6वा अस्थि गोळा करताना आणि मरणाच्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत रोज एक पिंड दिला पाहिजे. हा 16 मलिन श्राद्ध आहे. नंतर म्हणजे ही आधी 6 होता आणि ती 10 दिवसाची 10 अशी 16 श्राद्ध म्हणताय. यात सर्वप्रथम पिंड विष्णूसाठी, दुसरा शिवासाठी, तिसरा यम आणि त्याच्या परिवारासाठी, चौथा सोमराजाला, 5वा
हव्यव्यासाठी आणि 6वा कव्यवाहासाठी, 7वा काळासाठी द्यावा. रुद्रदेवासाठी देवाला 8वा आणि तत्पुरुषाला 9वा, 10वा प्रेताला, 11वा विष्णूला आणि ब्रह्मदेवाला 12वा, विष्णूला 13वा, शिवाला 14वा आणि यमाला 15वा, शेवटी 16वा सत्पुरुष याला द्यावा. अशा प्रकारे ही गरुडा जाणत्या लोकांनी या 16 श्राद्धांना मध्य श्राद्धे असे नाव दिले आहे. नंतरच्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात मासिक श्राद्ध, 12 पाक्षिक म्हणजे त्रिपाक्षिक, न्यून मासिक व न्यूनाधिक अशी 16 श्राद्धे करावी. हे गरुडा, मी तुला उत्तम 16 श्राद्धाचे वर्णन सांगितले आहे. 16 म्हणजे 10 दिवसाची ती 10 आणि ती पहिल्या दिवसाची नेईपर्यंतची 6 म्हणजे जोपर्यंत हस्ती गोळा करतो ती 16, अशी 16 सांगितली आणि ती 10. हे गरुडा, मी तुला उत्तम 16 श्राद्धांचे वर्णन केले. दुसरा पर्याय असा की शिजवलेल्या भाताचा पिंड करून ही सर्व श्राद्धे 11व्या दिवशी एकाच वेळी करू शकतात, ज्याच्या उद्देशाने ही 3 प्रकारची मिळून 48 श्राद्धे विधानपूर्वक केली जातात. त्याचा प्रेतभाव जाऊन तो पितरांच्या समवेत पंक्तीमध्ये बसण्यासाठी अधिकारी होतो. तेव्हा पितृलोक मिळावा यासाठी ही 16 श्राद्धे करायची असतात. तशी ती जर केली नाही तर मृतात्म्याची प्रेतकळा कायम राहते. जोवर ही श्राद्धी केला जात नाही तोपर्यंत त्या प्रेताला स्वकीय अगर इतर परक्या लोकांनी दिलेली कोणती गोष्ट मिळू शकत नाही. एवढ्याकरता मुलाने ही 16 श्राद्ध करणे फार महत्त्वाचे आहे. पुत्राअभावी जर मृताच्या पत्नीने ही श्राद्ध केली तर त्या मृताला त्याचे फळ कितीतरी पटीने अधिक मिळते. जी मृताची पत्नी नवऱ्याची उत्तर क्रिया तसेच सर्वच्या सर्व श्राद्धे स्वतः करील तिला पतिव्रता असा दर्जा स्वतः विष्णू देतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जी स्त्री सती न जाता पतीच्या उत्तर क्रियेसाठी व सर्व श्राद्धे करण्यासाठी जिवंत राहते ती पतिव्रताच असते. पती मेल्यानंतरही जी पतीची सेवा करते तिचेच जीवन धन्य आहे. आता जर कोणी एखादा अपघाताने आगीत जळून मेला किंवा पाण्यात बुडून मेला त्याचेही अंत्यविधीसाठी सगट श्राद्ध संस्कार करावे. जर कोणी सर्पदंशाने मेला तर त्याचे सर्व विधी करावे. शिवाय पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत जर दर महिन्यातील पंचमी व कृष्ण पंचमी अशा दोन्ही तिथींना नागपूजन करावे. जर कुणाला सर्पदंश झाला तर त्याची पंचमीच्या दिवशी त्याची पूजा झालीच पाहिजे. त्याचा विधी असा आहे की तांदळाच्या अगर गव्हाच्या पिठात जमिनीवर नागाचा फणा उभारलेली आकृती रेखाटावी आणि तिथे गंध फुले वाहून तिची पूजा करावी. धूप व निरंजन ओवाळून तीळ व तांदूळ व्हावे. कणकेच्या गोळ्याच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. पितरांसाठी रोज तांदळाची खीर नैवेद्य करून ठेवल्यास नैवेद्य दाखवल्यास पितृ तृप्त राहतात व पितृदोष जाण्याचा मार्ग सुरू होतो. तांदळाची खिरीचा नैवेद्य रोज दाखवला तर पितृ दोष जातो. आर्थिक सामर्थ्य असले तर सोन्याची नाग प्रतिमा वा गाय ब्राह्मणाला द्यावी. नंतर हात जोडावेत व या पूजेने नागराज प्रसन्न होत अशी प्रार्थना करावी. याखेरीज अशा मयत झालेल्यांसाठी नारायण नागबळीचा विधी करावा. एवढे केल्याने त्या मृताच्या सर्व पातकाचे निरसन होऊन तो स्वर्गलोकी जातो. अशा सर्व क्रिया करून 1 वर्षभर अन्न व पाणी भरलेला घडा दान करावा. जी व्यक्ती घरातून मृत झालेली असते त्या व्यक्तीच्या नावाने अन्न भरलेला घडा द्यायचा, पाणी भरलेला घडा द्यायचा, दान करायचा. अशी 11व्या दिवसाची क्रिया आटोपली की नंतर 12व्या दिवशीची सुतक संपते. तेव्हा शय्यादान, पददान आणि सपिंडीकरणाचा विधी करावा. जो पितरांसाठी महादेवाला काळे तीळ वाहतो त्याचाही पितृदोष कमी होतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद.